अजून पण झोपेले मित्रांनो. मला लवकर उठवले, मला आवरून राहायला लावलं. मी आवरले, झोपेलच अजून बाहेर येईल नाही. इथं मस्त बाहेर येऊन आवरून बिवरून एकदम टाकाटकमध्ये मी वर लाईट चालू आहे. कॉलनीत एकटाच येऊन राहिलो. कवाचे किती सकाळचे 5:30 झालेत. कवाचा एकटा येऊन राहिलो मित्रांनो. उठायचा टाइम झालाय. आपण डायरेक्ट आंघोळ विंगोळ करून रेडी सगळं डायरेक्ट. नाद नाही करायचं बच्चे. हा अजून झोपेलच आहे. कसं होईल काय नाही. मला उठायला लावलं, स्वतः झोपेल इथं. काय बोलावं आता याला. भाईजान, ओ भाईजान, हमको जाने का भाईजान? भाई ऐसा मत करना, मेरे को उठने को बोला और तू सो रहा है. हाँ, ऐसा कोई करता है का कोई? हाँ, काही मेंटॅलिटी आहे का नाही उठायची? अरे बाबा मी पार आवरून बिवरून आलोय, तुझं झोपेली. असं राहतं मित्रांनो. आवरून बिवरून आपण उठायचं आणि स्वतः आराम करायचं. हे झोपेल सुधरत नाही. टाइम काय झालाय सांग बरं, काय किती वाजले? मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांची झोप झालेली आहे मित्रांनो. हे गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. इथं आम्ही पार्किंग पाशी पोहोचलोय. ही पार्किंग आहे का चेष्टा आहे मित्रांनो. इथं सेलला गाड्या उभ्या आहे. येऊन जा, 10,000 रुपयाला गाड्या आहे मित्रांनो. ले लोकल आहे, ले लोकल. एवढी कुठं पब्लिक राहते का मित्रांनो? हा काय मॅटर आहे? इकडे बाई, इकडे बाबा 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 काय विषय भाई मित्रांनो. तुम्ही पाहू शकता सुरज आता काच खाली गाव तुमची. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता. घ्यायची गरज आहे का सांगा? पाकिट तुझं महत्वाचं सामान असेल तर घेऊन टाकू मित्रांनो. त्र्यंबकला आलो होतो आम्ही. इथं ही ट्रॅफिक पाहून, ही पार्किंग पाहूनच आम्ही हादरले. एवढी पार्किंग आहे मित्रांनो. एवढी मोठी असून या गाड्या कमी जास्त झाल्यात, पार्किंग कमी पडली. विषय खोले डायरेक्ट. अजून ही इथं एवढीच पार्किंग आहे. अजून तिकडच्या साईडला पण पार्किंग आहे. ए भाऊ चिखल आहे, जपून या रे. ती गाडी बिडी लॉक झालेली पाहिजे ना प्रॉपर. ते आमचे 3 खिलाडी पुढे. काय विषय हो, खतरनाक आहे. तिकडे लोक गागून येऊ राहिले. आखी पार्किंगच पार्किंग आहे मित्रांनो. आखी दोन ती कोण त्या साईडला पण पार्किंग आहे. पार तिथपर्यंत आहे पार तिकडं पुढं. आमच्या काय झोपा होईल नाही. आम्ही सकाळी 4 वाजताच उठेले. हो मी पण 4ला उठलो, आवरून बसलो होतो. याला उठवायला जायला लागलो ना मला. बाकी काय विषय नाही. तू डोंगर काय म्हणून दिसतोय? कोण गागू राहिलं? तू बॉटल बिटल गागू राहिलं? तार लग पोचलंय बसनी तिथून पार्किंग केली. पार्किंग करून इथपर्यंत आलोय गाडी बसमध्ये. ओ मोबाईल आता पडला होता हाताला लागले मित्रांनो. सगळ्यांनी रेनकोट घेतले. सगळे जादू दिसू राहिले, जादू. आम्ही नाही घेतला, आम्ही घेणार होतो पण मागे आम्हाला परवडत नाही. आम्हाला पैसे वाया गेलेले अजिबात आवडत नाही. आम्ही इथं 10 रुपयाचा चहा पिऊ. नाही पैसेच कमी आणले. आम्ही पैसेच कमी आणलेत. तंगी ते थोडीशी पण जाऊ द्या. जादू सारखी माणसं पाहायला माझी यायची. आम्ही जादू नाही, आम्ही जादूचे रिश्तेदार आहे. आम्ही जादू नाही रिश्तेदार आहे. मग जादूचे रिश्तेदार आहे ना. आता जादू करून वरून आलता आणि जादू त्या याला भेटला होता ना, कोणला? त्या ऋतिक रोशनला का ना. मग तो त्याचा रिश्तेदार झाला. म्हणजे आपण त्याचे ये काय म्हणतात मालक आहे. बॉस. हा राईट बॉस. तो शब्द येत नव्हते. लय पाऊस चालू आहे बाई. पावसा पाण्याचा मोकार चिखल आहे इथं खाली. ये बा ही हॉटेलला गर्दी नाही. अरे एवढे माणसं इथं, गर्दी का भरत नाही? कूल बेबी कूल. कसं आहे मग व्ह्यू? मंदिरातले गर्दी पब्लिक. पाऊस पण वरून चालू आहे. यायला अवघडच आहे.
पब्लिक आमची मागं राहिली भाऊ. काय तोंड काय केलं त्यांनी, कसं तोंड करू राहिलं, कसं तोंड करीत आहे. अशा प्रकारे ही लाईन पाहू शकतो मित्रांनो, एवढी लाईन. लाईन पाहू काय तुला म्हणायचं. लाईन म्हणजे बघा धार्मिक स्थळ किती चांगले, एवढ्या लोकांची लाईन म्हणजे एवढ्या लोकांची श्रद्धा राहते. सॉरी झालं काही काय पोर राहतं जे आपल्या धर्माचा अपमान करते, अशा पोरांना नाही ना उघडं करून पिंपळा झाडाला बांधून खालून मिरच्याची दुरी दिली पाहिजे. मी तर म्हणतो कोळसा बांधला पाहिजे. कसा बांधला पाहिजे, नाटक करीत आहे फुकटचे. काय काय नाही येते नाही तर काय, आपण आपल्या आयुष्यात खुश राहायला शिकलं पाहिजे. काय वाटतं तुला? 100% मग दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करण्यामध्ये काय अर्थ नाही. 100% भाऊ, काय विषय नाही, काय विषय नाही. हा साप आहे का मित्रांनो? तुम्हाला एक आहे ना नजारा दाखवतो, तो नजारा फक्त तुम्ही पहा. काय नजारा आहे, काय क्वालिटी करे, फक्त दुःखच दुःख, आज नाही करायचं. काय क्वालिटी, काय क्वालिटी. इथं माणसं पहा किती लाईन आहे तुझे, आहे का नाही. काही नाद नाही करायचं भाऊ. कसं आहे हां, आलं नादच नाद. व्ह्यू मस्त आहे. अशा पद्धतीत हे दोघं खाऊ राहिले, मचा मचा कणीस बुजून खाऊ राहिले. तर या बाया कोण वाजते वाटतं नाही आपल्याला. आमचा फोन नाही वाजत भाऊ, आम्ही सायलेंट करून ठेवतो. सायलेंट इज किलर बॉईज. सायलेंट किलर आहे हा. हा बुजून खातोय, मी शिजून खातोय. हा उकडेले. उकडेले नाद करायचं नाही. काय व्ह्यू आहे. असे ढगं तुम्ही पाहिलेच असं, कारण की मी कधी पाहिलेच नाही ढगं. मित्रांनो बाहेरून जर गाडी खूप मोठी रांग आज मोठी रांग असल्यामुळं काही जमणार नाही. जर दर्शनाला उभं राहिलं 4-5 तास तासाची आधी लागते. पाहू शकता व्ह्यू पा. तुम्ही इकडं पाहू शकता, इकडं कसा नजारा आहे. एकदा तरी तुम्ही त्र्यंबकेश्वरला या, नाशिक. बोल ना. आता निघलोय मित्रांनो घरी. शेवटचं काय मित्रांनो जेवण बाकी. आम्ही जेवायला चाललोय. आता हॉटेल पाहायचंय, हॉटेल पाहायचंय. हॉटेल पाहून मस्त जेवण बिवण करायचं आणि घरी निघायचं. चालू असं का नाही होत. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही जेवायला आलोय. हॉटेलचं नाव नाही माहीत, मोकार गर्दी बे. हा हरिओम. जेवण बिवण जेवण बिवण क्वालिटी विषय का रे. आवाज येतोय का? मेन्यू पाहायचं काम चालू आहे. त्याला मेन्यू पाहायचं काम चालू आहे. काय ऑर्डर पटकन सांग. मेन्यू पाय. अशा प्रकारे आम्ही जेवण बिवून आटपून आता निघायची तयारी चालू आहे. हो असं नको करू. कॅमेऱ्याला काय असं दाखवत देतो काय. सनसेट पाहू शकता मित्रांनो. काय मस्त सनसेट आहे. मस्त सनसेट. हां सर देखायच नाही सर नाही पण भाऊ आहे ना आमचा. अजून एक गडी आला नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे. वाट पाहतोय. हो थोडीशी पोच बीज द्या ना. क्वालिटी पोच द्या ना. तर गाईज नमस्कार. आमचा ड्रायव्हर अजून आला नाही. ड्रायव्हर आला का तुम्हाला दाखवतो. ड्रायव्हर कर झूम मारा कॅमेरावर. पुढे अजून ड्रायव्हर दिसा ना.
येतील येतील लवकरच आगमन आहे त्यांचं. ड्रायव्हर महत्वाच्या कामासाठी जाईल. हो ते येतील. क्वालिटी विषय बिझी थोडेसे. बिझी चालू आहे, शेड्यूल डाऊन आहे. टायमिंग मॅच नाही होते, टायमिंग मॅच झाला तर वेळ मॅच नाही होते. अरेंज नाही भाई. आमचा पहिला गडीगार ड्रायव्हर आलेला आहे मित्रांनो. ड्रायव्हर तरी तर ड्रायव्हरचं आगमन झालंय. त्याच्याकरता आम्ही लय थांबलो होतो, वाट पाहत होतो. फार काटाळलो होतो मित्रांनो, पण आलाय. अक्षरशः फार आमच्या पायाला कळ लागल्या होत्या, वाट पाहू पण आलाय. आता डायरेक्ट गाडीत बसलाय. चला आता डायरेक्ट घरी. वे टू सिन्नर. घुसा.